अब उस काफिर शाहजी के लिए मुगलिया सल्तनत के सारे रास्ते बंद हैं। सिर्फ एक रास्ता खुला है, जहन्नुम का। गनिमगडाच्या पायथ्याशी आला असताना आम्ही देवघरात देव पाण्यात बुडवून बसणार नाही। देव पाण्यात बुडवण्यापेक्षा आम्ही गनिमाच्या रक्तात ही तलवार बुडवू। तुमच्या मनातली तडप ही आमची रसद आहे आणि तुमच्या डोळ्यातील निर्धार ही आमची शिबंदी आहे। अरे असतील शहाजहानकडे हजारांच्या फौजा, परंतु आमच्याकडे आहे आमची निर्भीड जिजा। यास आम्ही जिम्मेदार आहोत, माफ करा आम्हाला। म्हणजे महाराज, तुम्ही 2 बलाढ्य बादशहांशी यशस्वी झुंज दिली, परंतु आम्ही मात्र इथं फितुरी रोखू शकलो नाही। आम्हाला माफ करा। राणी साहेब, काय बोलताय तुम्ही? माफी कशाबद्दल? आणि एक लक्षात घ्या, समुद्रात जसं खारट पाणी तसं राजकारणात फितुरी ही ठरलेलीच असते। महाराज, होय राणी साहेब, खरं तेच बोलतोय आम्ही। राजनीती म्हटलं की फितुरी ही आलीच, त्याचा दोष तुम्ही स्वतःवर घेऊ नका। आम्हाला सांगा, बेगम साहेब आपल्या बाजूने आहेत ना? सांगता येत नाही। ठीक आहे, कळेलच ते, आम्ही बघतो। ते तुम्ही आमच्यावर सोडा, परंतु ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्यावर लक्ष ठेवू। महाराज, मी भीमराय। या भीमराय। महाराज, खान जमान किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचला आणि गुप्त खबर आहे की तो वेढा देऊन हल्ला बी करणार आहे। लवकरच आदिलशाही फौज पोहोचल। महाराज, राणी साहेब, तुम्ही काळजी करू नका। हा गड आम्ही झुंजत ठेवू। एवढंच नाही, त्या खानास परतवूनही लावू। माऊलीचा किल्ला आमच्यावर माहुलीचं छत्र धरेल। महाराज, आमचा तुमच्यावर सर्वतोपरी विश्वास आहे। जहांपना, अब निजाम शाही के शैतानों को हमेशा के लिए दफनाने का वक्त आ चुका है। ना रहेगी निजाम शाही, ना रहेंगे उनके मुल्जिम। क्या मतलब? मतलब ये जहांपना, हमारे खान जमान की फौज ने शाहजी को मौली किले में दबोच रखा है। शाहजी के पिल्ले और मुर्तुजा भी वहीं पर है। वल्लाह। और खुशी की बात यह है, खुद साजिदा बेगम हमसे अपनी जिंदगी का सौदा करना चाहती है। मुर्तुजा की सलामती के लिए भीख मांग रही है। तो फिर सवाल रहा सिर्फ शाहजी का, उसे भी पकड़ लेंगे। पकड़ लेंगे? पकड़ो, जिंदा पकड़ सके तो ठीक, वरना चीर के रख दो उसको। उसकी खाल भी नहीं मिलनी चाहिए। खान जमान को इत्तला कर दो, शाहजी की मौत एक खौफनाक मौत होनी चाहिए। और आदिल शाह को हमारा पैगाम भेजो कि मुर्तजा और शाहजी पर सिर्फ और सिर्फ हमारा हक है। जहांपना, अगर शाहजी ने मुगलिया सल्तनत से पनाह मांग ली तो? नामंजूर। किसी भी हालत में उस काफिर को जिंदगी नहीं बख्शी जाएगी। उसने हमारे शूजा का सर झुकाया है, दगाबाजी की है उसने, और दगाबाज का सिर्फ एक अंजाम होता है, दर्दनाक मौत। हमने एक बार गलती की है उस पर भरोसा करके, अब दोबारा दगाबाजी करने का मौका हम नहीं दे सकते उसे। अब उस काफिर शाहजी के लिए मुगलिया सल्तनत के सारे रास्ते बंद हैं। सिर्फ एक रास्ता खुला है, जहन्नुम का। दाजी पंत, हमें शाहजी महाराज की बहुत फिक्र होने लगी है। ये बिल्कुल अडचणीत आलेत राजे। वही एक अकेला शख्स है जो मुगलों को दक्कन में आने से रोक रहा था। जी बिल्कुल। अब देखो ना, शाहजी महाराज जब बगावत करता है तो खुद खुर्रम शाहजहां को दक्कन में आना पड़ता है, पर हमारे शाहजी महाराज उन्हें डरते नहीं। पण आपल्या आदिलशाहांना हे कळत नाही। त्यांनी शहाजहान बरोबर हातमिळवणी केली, अर्ध्या निजामशाहीच्या तुकड्या करता।
पछताना पड़ेगा आदिल शाह को। खुर्रम शाहजहां आज हां कहेगा, कल आंखें दिखाएगा, और तब आदिल शाही को बचाने वाले शाहजी महाराज भी नहीं होंगे। आदिलशाह बादशाहना हे सांगायला पाहिजे। कैसे बताएंगे? वो इर्द गिर्द बाजी घुरपड़े, मम्बाजी भोसले और वो मुस्तफा खान वजीर वहां जो बैठे हैं, ये तीनों बादशाह के पास किसी को भी जाने नहीं देते। और दूसरी बात, वो शाहजी महाराज की बर्बादी चाहते हैं। ते जाहीर आहे खान साहेब, कुछ तो करना होगा। आपण काहीच करू शकत नाही, सांगूही शकत नाही। लेकिन दाजी पंत, चुप रहने से बर्बादी है। हो ते तर आहेच, कारण शहाजी महाराज संपले तर निजामशाही संपेल आणि पाठोपाठ आदिलशाही। कारण खुर्रम बादशहाचं ते स्वप्न आहे, दख्खनवर मुघल परचम आणि साऱ्या हिंदुस्थानावरती मुघल सल्तनत। शिवाय आजही ते आदिलशाह बादशहांना आदिल खानच म्हणतात। हमें ये आईना बादशाह आदिल शाह को दिखाना होगा और शाहजी महाराज को बचाना होगा। अब कोई नहीं बचा पाएगा उस काफर शाहजी को। क्या कहते हो? बिल्कुल सच हुजूर। आखिरकार हमने उस मुर्तजा को ढूंढ ही लिया। इतनी भरी बरसात में, इस कीचड़ में चलते भागते हम इस माहुली किले पर आ ही पहुंचे। वाह, अब आएगा मजा। हुजूर, ते शहाजी राजे आलेत गडावर। आएगा ही। जब गीदड़ की मौत आती है ना, तो अपने गांव की तरफ ही दौड़ता है। ये आया है, लेकिन मरने के वास्ते। सही सही फरमाया हुजूर ने। उस शाहजी की रसद को काट दो, उसका खाना पीना बंद कर दो। ध्यान रहे, उस किले में एक चींटी तक ना जाए। जी हुजूर, परंतु शहाजी राजाने शहागडावरून माहुलीला मुर्तजाला आणलं, तसंच आता ते दुसऱ्या गुप्त जागी नेलं तर? नामुमकिन। हमारे पास चुनिंदा फौज है। बादशाह खुर्रम आ रहे हैं, आदिल शाह की फौज भी आ रही है। कहाँ भागेगा ये शाहजी? ये उसका आखिरी मकाम है। जी हुजूर। बस अब हम और इंतजार नहीं करेंगे, उस शाहजी को अंदर घुस के कैद करेंगे। पण आत घुसणं सोपं नाही हुजूर, समदा पहाडी इलाका आहे, आत जाणार कसं? कोई तो खुफिया रास्ता होगा। तुम इस इलाके को जानते हो। जी हुजूर। है तो बताओ। पळस गडावरना एक रस्ता आहे। बहुत खूब, बहुत खूब। पळसगड। आबासाहेब, आपण हा वेढा कसा तोडणार? वेळ आली की तोडूच। ते वेढा घालून घालून कंटाळले की मग आपण बाहेर पडायचं? होय, पण मग आपण ही लढाई कधी जिंकणार? बाहेर पडल्यावर? महाराज, अहो थोरले तर सवयी आहेतच, आता धाकले पण लक्ष घालायला लागलेत। परंतु यांचे प्रश्न टोकदार असतात बाजी काका। अहो का नाही महाराज, असणारच। शेवटी खान तशीच माती। आमच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही अजून आपण। त्यांना मुर्तजा हवाय, तो मिळेपर्यंत लढाई संपणार नाही। आबासाहेब, आपण हा वेढा तोडून इथून बाहेर पडूया आणि त्यांच्यावर उलट हल्ला करूया। म्हणजे गडावरच्या तोफा आग ओकतील आणि परतीच्या वाटेवर आपण त्यांचा शिरकाण करू आणि त्यावेळी आम्हीही आघाडीवर येऊ। शोभा, एक दिवस तुम्हीच आघाडीवर असणार आहात, तेव्हा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। कधी? थोडं मोठं झाल्यावर। महाराज, नवीन खबर आहे। काय? महाराज खान जमाननं आपला मोर्चा माची गावाकडे वळवलाय। एकदा का माची गाव पडलं की मागच्या बाजूने पळसगडाची तटबंदी फोडून त्याचा आत येण्याचा मनसुबा आहे। नाही नाही, पळसगड खानाच्या हाती लागता कामा नये। एकदा पळसगड पडला तर माहुली गडाचं महाद्वार फार लांब उडणार नाही। बाजी काका, आता निकराची लढाई करावी लागणार आहे।
तयारीला लागा. जो भी करना है जल्दी करना होगा. वक्त बहुत कम है दाजी पंत. जी बिल्कुल. शाहजी महाराज को अगर कुछ हो गया तो समझो दक्खन का दुर्भाग्य शुरू हो गया. ते तर झालंच. शिवाय शहाजी महाराज असणं हा शहाजहानला धाक होईल. बिल्कुल सही. क्या किया जाए दाजी पंत? शाहजी महाराज की हमें बहुत फिक्र होने लगी है. क्या होगा? आता दोन्ही शाह्या त्यांच्यावरती आक्रमण करतील. खान साहेब जे काही होईल ते फारच वाईट होईल. कारण शहाजी महाराज संपले तर दख्खन संपेल. आगे का खतरा हम जान चुके हैं दाजी पंत. आणि शहाजहान बादशहानं जर खेळी केली, चाल बदलली, शहाजी महाराजांना जर मोगलाईत घेतलं, सरदार केलं तर खान साहेब आदिलशाही संपेल. हाँ, हो सकता है. पर खुर्रम शाहजहां शाहजी महाराज का कत्ल ही कर देंगे. हा जरूर करेंगे. पण जर शहाजी महाराज मोगलाईत गेले नाहीत तर? लेकिन क्या खुर्रम शाहजहां शाहजी महाराज को अपनाएगा? क्यों नहीं अपनाएगा? त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. ते बोलतील एक पण करतील दुसरंच. क्या करे? शाहजी महाराज को जिंदा रखना होगा और आदिलशाही के साथ रखना होगा. इसी में हमारा फायदा है. बस एवढा मजकूर तुम्ही आदिलशहांच्या कानावर घाला. खान साहेब लिहा खलिता. खलीता तो लिखा जाएगा, पर और एक परेशानी है. यह खलीता आदिल शाह के हाथ में पहुंचना चाहिए, मुस्तफा खान वजीर के हाथ नहीं. कौन है ऐसा शख्स जो एक खलीता पहुंचाएगा? विश्वासू पाहिजे. है एक ऐसा भरोसेमंद शख्स जो एक काम बड़ी इत्मीनान से करेगा. कौन? कान्होजी जेदे, सरदार कान्होजी जेदे देशमुख. हुजूर आला. आइए वजीर सल्तनत मुस्तफा खान. कहिए क्या शाहजी भोसले गिरफ्तार हो गया? जी नहीं हुजूर, लेकिन जल्द ही हो जाएंगे. बहुत खूब. शाहजी भोसले की गिरफ्तारी और निजाम शाही का आधा हिस्सा आदिल शाही में आने की खुशी में विजापुर में ईद मनाई जाए. बहुत खूब हुजूर, बहुत खूब. हुजूर आला, रणदुल्ला खान की तरफ से कान्होजी जेधे आए हैं. अगर आपकी इजाजत है तो? बेशक इजाजत. कान्होजी जेधे देशमुख को पेश किया जाए. बताइए कान्होजी. बादशाह सलामत. रणदुल्ला खानाने खलित्यात आपल्यासाठी खून निसाद केलाय. खुदाजवळ दुआ मागितली. अल्फाज बताइए. हुजूर आला, रणदुल्ला खानाने दख्खनला घडणाऱ्या राजनीतीबद्दल काळजी जाहीर केली. ते म्हणतात का शहाजी राजांना वाचवा. वाचवा.
शहाजी भोसले को। अहो पण ते मारतायत त्यांच्या मौतीनं. खुदावंत बादशांनी त्यांना का वाचवायचं? हं? काही दिवसांपूर्वी शहाजीराजांनी महाबत खानापासून आदिलशाही वाचवली म्हणून. शहाजीराजांनी आदिलशाही वाचवली कारण शहाजीराजांना निजामशाहीसाठी बळ हवं होतं. ये तो होता ही रहता है, लेना देना, एक दूसरे को मदद करना. हा खरंय. आज आदिलशाही मागे उभी राहिली. बस बात खत्म. बात खत्म नाही, तिथंच सुरू होती. ओ कान्होजी सरदार, अहो निजामशाहीचा अर्धा हिस्सा आदिलशाहीच्या पदरी पडतोय. तुम्हाला काय होतंय? हा पदरी पडतोय तो चांगला का वाईट ठाव नाही, पण उद्या मोगलांचा बांध आदिलशाहीच्या बांधाला लागणार आहे, हे ध्यानात ठेवा. मग काय झालं? अहो काय झालं नाही, होईल. तर मोगल बांधू करणारे आणि माघार रेटत नेणारे हे बादशाह सलामत जाणतात. हुजुरे आला, शहाजीराज हारतील, मारलं बी जातील, मोगल जिंकल, तुम्हाला तुमचा वाटा बी मिळ. उद्या शहाजहा बादशाची आदिलशाहीवर वाकडी नजर पडली तर या नजर का हल्ला केला तर उद्या रोखणार कोण? बाजीराजे घोरपडे, मंबाजीराजे भोसले का वजीर सल्तनत मुस्तफा खान? अब कौन रोकना? कान्हो जी, आपको जो भी कहना है साफ साफ कहिए. बादशाह सलामत, रंदुल्ला खान साहेबांचं म्हणणं आहे का शहाजीराज जर का हरलं तर त्यांना आदिलशाहीत सन्मानानं बोलवावं आणि शहाजहानला शह द्यावं. आहिस्ता खाविन, इस गुलाब को बहुत कांटे हैं. वय पर काट आहेत म्हणून तर सुवास बाधित आहेत. अम्मी जान, अम्मी जान, क्या हुआ बेटे? हमें बहुत डर लग रहा है. कितने जोर की आवाज. ये क्या मुर्तजा, बादशाह और शहजादे ऐसी आवाजों से डरते नहीं, समझे? लेकिन चलिए सो जाइए, हम हैं ना आपके साथ. भाईजान, ये इतनी रात तोपों की आवाज, क्या होगा? होने को क्या बाकी है? खान जमान फौज लेकर नीचे आया है, यहां भी जोरदार तैयारी शुरू है. ये धमाका भी शायद शाहजी राजे ने ही किया है. मतलब जंग तो होगी ही. जंग होगी? सच बताओ. बताऊंगा, मगर आपका मुझ पर भरोसा कहाँ है? भरोसा है, कुछ तो करो भाईजान. राणी साहेब, गड लढता ठेवायचा तर आपल्याकडे अन्नधान्याचा साठा किती आहे?
वर्ष दीड वर्ष लढेल एवढी सामुग्री आहे गडावर. डाळी डुळीपासून मसाल्याचे जिन्नस, भात, सरपण सर्व काही आहे. शाबास, आता आमची चिंता मिटली. शिवाय महाराज, कोठारात बारूदही भरपूर आहे. रोज 10 तोफा चालल्या तरी वर्षभर बारूद पुरेल. उत्तम. तो खान जमान गडास कितीही झोंबला तरी माहुलीच्या अर्ध्या चढणही चढणार नाही तो. आणि आपण त्याला चढूही द्यायचे नाही. अब उठेंगे गूंज. अभी जो धमाका शहाजी राजे ने किया है उससे बड़ा धमाका मैं करूंगा.